दोघांच्या तोंडावरली कडक स्माईल बघून तुम्हाला लक्षातच आला असेल की आम्ही कुठे चाललोय. आता कुठे चाललोय सांगा, आम्ही पवायला चाललोय. कारण की हिनी परवा व्हिडिओ बघितले त्यांनी मला म्हटलं की भावा जायला लागते पवायला. आज फुल व्हिडिओ कॅमेरा शूट मारणार होतो, त्यामुळे कॅमेरा घेऊन गेलतो. उडी मारायच्या अगोदर की माझ्या खिशामध्ये बदाम सापडले, तर ह्याला आपण म्हणूया प्री वर्कआउट स्नॅक म्हणूया, स्विमिंगच्या अगोदर खाल्लेला. पोहून नाही, पाहून झाल्यानंतर कधी डोक्यावर असं टावेल गेले. एकदा घेतलो, दोनदा घेतलो, तिसऱ्यांदा घेतलो, तरी पण काय जाईना. राहून दे म्हटलं आता चला. मग काय आता दुसरं काय पर्यायच नव्हतं, आपल्याला गप घरला जायचं होतं. आता गेल्यानंतर स्विमिंग नंतर पोस्ट वर्कआउटला कधी पीनट बटर खाल्लो. त्यात बघितली आमची जी शेंगा पण गेलती. मग असं मोठं भरून शेंगा घेतला की 50 ग्रॅम होते. आता आज होता रविवार म्हणजे मिसळवार आमच्या कोल्हापूर म्हणतात. कारण आज होता माझा स्ट्रेचिंग वार. म्हणायचं कारण म्हणजे आज मी स्ट्रेचिंग करणार होतो म्हणून म्हटलो. स्ट्रेचिंग करायला म्हणजे मी कुठे जाते सांगा, मी जाते ते म्हणजे आमच्या काकांच्या घराच्या वरच्या साईडला. तिथं माझं व्यवस्थित होते. तर गाणी लावून घेतली आणि मग स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली. कारण की प्रॉपर बॉडी स्ट्रेचिंग केल्यानंतर तुम्हाला इंजुरीचे चान्सेस कमी असतात. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची की येत्या 5 जून 2025 आणि 6 जून 2025 रोजी मी रायगडावर येणार आहे. आता कशासाठी येणार आहे ते तेवढं विचारू नका, कारण की शिवराज्याभिषेक 16 जी होणार आहे त्यासाठी मी येणार आहे. आणि तुम्हासनी पण याला लागतंय. आणि माझा तर हे फर्स्ट टाइम आहे. तुम्ही केव्हा आलाय का नाही सांगा कमेंटमध्ये. आला असं तर येस म्हणून सांगा, नाही म्हणून तर नाही म्हणून, एवढं काय. आणि जाताना कमेंटमध्ये जय भवानी आणि जय शिवराय तेवढे लिहा. आणि चला भेटूया डायरेक्ट आपण 5 तारखेला रायगडावर.